येवत बोरी बडक जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुका रणधुमाळी संपलेले आहे आणि आज मतदान होत आहे। येवत स्टेशन या ठिकाणी मतदानाची यादी पाहत असताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत। आपण येवत स्टेशन या जिल्हा परिषद मतदार बूथवर आहोत। तर बघू या बूथवरती नेमके कोणत्या कोणत्या भागातील नागरिक मतदान करण्यासाठी मताचा अधिकार बजावण्यासाठी येत असतात। तर इथं आपण सर्वांसंग भेटणार आहोत। जय हरी माऊली। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मतदान होत आहे। नागरिकांनी मताचा अधिकार बजावलेला आहे। आपल्या भागामध्ये येवत स्टेशन या भागामध्ये कोणत्या नागरिकांनी कोणत्या भागातल्या मतदारांनी मताचा अधिकार बजावलेला आहे याबद्दल थोडी माहिती मिळावी। वार्ड क्रमांक 3 येवत स्टेशन आमच्या ह्या वार्डामध्ये मतदान फार मोठं असल्यामुळं लोकांनी अगदी स्वइच्छेने घरामधनं लवकरात लवकर निघून आतापर्यंत मतदान चांगल्या प्रकारचं चालू आहे। लोकांची मतदान करण्याची घरात राहण्याची कोणाची इच्छा नसते। मतदान इथलचे सर्व मतदार चांगले मतदान करतात आणि या वार्ड क्रमांक 3 मध्ये चोभे वस्ती, त्यानंतर आमच्या खाली उधाणे चौक, यादववाडी, गिगीवाडी, शेळकेमाळा, सावंत वस्ती, वर्ग वस्ती फार मोठा तसं परिसर आहे। पण लोक अगदी स्वपक्षाने येऊन मतदान चांगल्या प्रकारे झालेले आहे, त्याबद्दल आनंद आहे। सकाळपासून नागरिकांची चांगली गर्दी आहे आणि येवत स्टेशन हा मतदार बूथ या ठिकाणी चांगल्या परिस्थितीमध्ये लोकांनी मताचा अधिकार बजावलेला आहे। ठीक, मग दुपारपर्यंत किती मतदान झाले? 25% मतदान झालेले आहे। येवत जिल्हा परिषद पंचायत समिती या गणामध्ये येवत स्टेशन या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बूथ लावलेला आहे। या ठिकाणी नागरिकांनी मताचा अधिकार बजावलेला आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान मोठ्या प्रमाणात होत आहे। पाटील केलं का मतदान? ओके, या ठिकाणी शांततेत मतदान चाललंय, कुठलाही प्रॉब्लेम नाही, शांततेत व्यवस्थित आहे। येवत स्टेशन या भागामध्ये कोणते लोक असतात मतदान करण्यासाठी? मतदान येवत स्टेशन, गिगेवाडी, यादववाडी, चोबे वस्ती, हा, पाटीमाळा, गिगे वस्ती, दुधाणे चौक, चोबेमाळ्यापासून इकडे सगळा भाग आहे। येवत दोरगेवाडी या ठिकाणी मतदारांनी मताचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। दोरगेवाडी या ठिकाणी सर्व नागरिकांनी या भागात कुठले कुठले मतदार असतील? दुर्गेवाडी, पिंपळाची वस्ती आणि नाही का कॅनलच्या पलीकडे गुराळ आहेत ना, रामदासांची वस्ती म्हणजे पुणे सोलापूर महामार्गाची ह्या बाजूचं सगळा भाग सगळं आणि थोडं पलीकडचं पण बाजू येते। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं आज मतदान होत आहे आणि दोरगेवाडी या बूथवरती नागरिकांनी मताचा अधिकार बजावलेला आहे। या ठिकाणी दोरगेवाडीला एक बूथ असतं। या बूथवरती या भागातील सर्व मतदार दोरगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मतदान करण्यासाठी येत असतात। मतदान झालं का? येवत बोरी बडक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आज मतदान होत आहे आणि येवत प्राथमिक शाळेमध्ये मतदारांनी मतदान हक्क बजावलेला आहे। मताचा अधिकार बजावून काही ज्येष्ठ नागरिकांनी मताचा अधिकार बजावलेला आहे। साडेपाच वाजलेले आहेत। सर्व मतदारांनी आतमध्ये असणाऱ्या मतदारांनी मतदान करायचे आहे। बाहेरच्या मतदारांना एंट्री बंद करण्यात आलेली आहे। 5:30च्या टायमिंगमध्ये मतदार एंट्री बंद करण्यात आली असून जिल्हा परिषद शाळेच्या आतमध्ये असलेल्या नागरिकांनी मतदान करायचे आहे। मतदान करण्याचा वेळ संपलेला आहे। बूथ मध्ये असलेल्या नागरिकांनी मतदान करायचं आहे। झालं का मतदान? ओके ओके, लय उशीर आला मतदान करायला। 5:30च्या टायमिंग मध्ये पूर्ण बूथवरले दरवाजे गेट बंद करण्यात आलेले आहे।
मतदान केंद्रामध्ये रूममध्ये असणाऱ्या मतदारांनी फक्त मतदान करायचं आहे. बाहेरील येणारं मतदान बंद करण्यात आलेलं आहे. मतदानाची वेळ संपलेली आहे, 5:30 वाजलेले आहेत. त्यामुळे मतदानाची वेळ संपली. झालं का मतदान? आजींचं मतदान करून त्यांना वेळेत बाहेर सोडण्यात आलेले आहे. मतदान करण्याची वेळ संपलेली आहे. 5:30 बरोबर मतदान केंद्राचं गेट बंद करण्यात आले असून आज दिवसभर मतदारांनी रांगा लावून मतदान केलेले आहे. या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जास्ती गर्दी न दिसता एकाच रूमच्या 2 रूम केल्यामुळे मतदारांना जास्ती वेळ थांबावे लागत नव्हते. तात्काळ मतदान करून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे 2 रूम केल्यामुळे. आणि 50 ते 55% मतदान होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांनी देखील सर्व आशा स्वयंसेविका आहेत या ठिकाणी. मतदान केलं का तुम्ही सगळ्यांनी? नाही तर सगळ्या गावाचं व्हायचं आणि तुम्ही राहायचा. हे सर्व आशा स्वयंसेविका आहेत. या सर्वांनी आज दिवसभर मतदानात या ठिकाणी स्वयं कामगार नियोजन केलेलं आहे. आणि प्रत्येक रूमच्या समोर त्यांनी आपला टेबल ठेवून नागरिकांना मतदानाच्या संदर्भामध्ये माहिती देऊन, नावं कुणाची शोधून, त्यांना रूमची माहिती देऊन प्रत्येकाचं मतदान करण्याला प्रोत्साहन केलेलं आहे. या ठिकाणी यवत ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील आहेत. आणि सर्व नागरिकांना उत्कृष्ट प्रतिसाद देऊन आजचं मतदान सुखरूप पार पाडलेलं आहे. सर्वांना सगळ्या शुभेच्छा. अंगणवाडी सेविका सुद्धा आहेत या ठिकाणी. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी दिवसभर यवत प्राथमिक शाळेमध्ये योगदान दिलेलं आहे आणि पूर्ण जबाबदारीने त्यांनी कार्य केलेलं आहे. मतदान ओके. तुमच्या वार्डातून कसं काय मतदान? सगळं पूर्ण झालं का? मग हा मतदानाचं टायमिंग संपल्यानंतर गेट बंद करण्यात आलेलं आहे. आणि आज आतमध्ये आहेत का अजून लोक मतदान करण्यासाठी थांबलेत? या ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी या आजच्या मतदानाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आज यवत या ठिकाणी सुखरूप कुठलाही वादविवाद न होता चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी रूम असायचे पहिले आणि ती एक रूम असल्यामुळं गर्दी व्हायची. परंतु आज काय झालं, त्या एका रूमच्या 2 रूम केल्या आणि त्याच्यामुळं गर्दी जास्ती झाली नाही. आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाला मतदान करून 5 मिनिटात ते 10 मिनिटात तो परत रिटर्न जात होता. त्याच्यामुळं गर्दी जाणवली नाहीये. परंतु 50 ते 55% आज मतदान झालेलं आहे आणि लोकांनाही त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि जास्ती वेळ न थांबल्यामुळं लोकांनाही जास्ती काही टेन्शन आलं नाही. ते लोक असं सुखरूप मतदान करून आपलं त्यांनी घर गाठले. काय वाटतंय तुम्हाला आजच्या मतदानाचं? आता उमेदवारांचा कौल, मतदारांचा कौल पेटीत बंद झालेला आहे. आणि 9 तारखेला ही पेटी खोलल्याच्या नंतर
कोणाचं काय जोर लावेल त्याच्यावरती सगळं अवलंबून. धन्यवाद. काय राहिले का मतदान? गणेश, कोणाचं मतदान राहिले? कुठं कामाला गेलतात काय? चला जा. मतदानाची वेळ संपलेली आहे. आज सगळं मतदान बंद करून आतमध्ये असणाऱ्या नागरिकांनी मतदान केले आहे.